तुमच्याही बाबतीत असंच होतं का? आपण काम करायला बसतो आणि 5 मिनिटांनी मोबाईल हातात घेतो. फक्त एक मेसेज बघतो आणि नंतर कळतं की अर्धा तास निघून गेलेला असतो. मग आपण स्वतःलाच म्हणतो, माझ्याकडून फोकसच होत नाही. पण खरंच समस्या फोकसची आहे का? की आपल्या काम करण्याच्या पद्धतीची? मी सुद्धा पूर्वी याच समस्येत अडकले होते. घरची कामं, शाळेची जबाबदारी, यूट्यूब, अभ्यास सगळं करायचं होतं. पण एका गोष्टीवर लक्ष ठेवणं कठीण जायचं. तेव्हा मला पोमोडोरो टेक्निकबद्दल कळालं. या तंत्राचा नियम खूप सोपा आहे. ना व्हॉट्सॲप, ना इंस्टाग्राम, ना यूट्यूब शॉर्ट्स. फक्त एकच उद्दिष्ट, संपूर्ण लक्ष फक्त कामावर. हवं तर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. या 5 मिनिटात मोबाईल स्क्रोल करायचा नाही, तर त्याऐवजी थोडं पाणी प्या, खिडकीतून बाहेर बघा, 2 मिनिटं चालून बघा, खोल श्वास घ्या आणि पुन्हा नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात करा. आपला मेंदू तासनतास एकाग्र राहण्यासाठी तयार झालेला नाही, पण फक्त 25 मिनिटं पूर्ण लक्ष देणं आपल्या मेंदूसाठी खूप सोपं आहे. म्हणूनच ही पद्धत जगभरातील विद्यार्थी, लेखक, उद्योजक आणि यशस्वी लोकही वापरतात. आज जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते, स्क्रिप्ट लिहिते, अभ्यास करते, तेव्हा मी 25 मिनिटांचा टायमर लावते. आश्चर्य म्हणजे पूर्वी 2 तास लागणारं काम आता कमी वेळात आणि जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. आजचा रूल 2 आहे 25 मिनिटं फोकस, 5 मिनिटं रेस्ट. आज फक्त एक पोमोडोरो करा. तुमचं काम असो, घरचं काम असो, ऑफिसचं काम असो, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचं. हा नियम प्रत्येकासाठी उपयोगी आहे. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते अशाच छोट्या सातत्यपूर्ण सवयींनी मिळतं. आज फक्त 25 मिनिटांनी सुरू करा. कदाचित हे 25 मिनिटं तुमचं भविष्य बदलण्याची सुरुवात ठरतील. जर तुम्ही आज हा नियम वापरणार असाल तर कमेंटमध्ये लिहा पोमोडोरो सुरू. पुन्हा भेटूया डे 3 मध्ये रूल 3 सोबत. तोपर्यंत धन्यवाद.